उर्मिला ही कादंबरी अंकुश शिंगाडे यांची आहे. 2022 साली ही प्रकाशित झाली. तर आजपासून आपण ती बघणार आहोत. उर्मिला ती अतिशय सुंदर होती. तिलाही तो आवडला होता, म्हणूनच तिनं तिच्याशी विवाह केला होता. पण तिला काय माहीत, असंही जीवन तिच्या नशिबात असेल. तेच जीवन तिच्या नशिबात आलं होतं. आज ती पतिवियोगानं तडफडत होती. आयुष्याचंही 14 वर्ष अतिशय दुःखात काढले होते तिनं. तिला सुचत नव्हतं काय करावं. पण तिनं पतीला जे वचन दिलं होतं त्याचं वचनाची परिपूर्तता करण्यासाठी ती रात्रंदिवस ते दुःख सहन करून जगत होते. आपला दिवस गोड करत होती. ते त्यांचं विस्तारित कुटुंब, त्या विस्तारित कुटुंबात राणी बनलेली ती यमुना. सगळे केवळ आज्ञा आणि वचन पाळणारे. मग तो किती मोठा का असेना. तसेच मोठ्यांची आज्ञा मोडू नये म्हणून लहानांचं त्यांच्या पुढचं वागणं. आज जो तो स्वतःला लहानच समजत होता, जणू ती थोरल्या मातेची आज्ञा पालन करण्यासाठी. जी माता आजपर्यंत मोठ्या आविर्भावात आनंदात राहत होती, त्या मातेनं एका क्षणात सर्वांना दुःख सागरात लोटवून टाकलं. सर्वांनी त्या मातेच्या शब्दांना दुःख झेललं. पण जिला सर्वात जास्त दुःख झेलावं लागलं तिचं नाव होतं उर्मिला, जी लक्ष्मणाची पत्नी होती. जिने राजा राम आपली प्रिय बहीण सीतेसोबत वनात जाताना असल्याचं कळताच लक्ष्मणानं तिला सहज सोडून जावे म्हणून साजशृंगार केला होता. तिला वाटत होतं की तिच्या शृंगाराने लक्ष्मण क्रोधित होईल व तो तिचा त्याग करेल व तो सहजच रामासोबत वनात जाईल. कैकेयी बोलून गेली होती. तिनं राजा दशरथाला 3 वर मागितले. पहिला म्हणजे भरताला राज्य, दुसरा म्हणजे रामाला 14 वर्षे वनवास, तिसरा राज्याची शान परत आणणे. तसं पाहता तिची इच्छाही नव्हती त्या 3 वरदानांची पुष्टी करून घेण्याची. पण तिला तिची दासी मंथरानं भडकवलं होतं. त्यानुसार ती वागू लागली होती. तिनं दशरथास सक्षम आपला शब्द टाकला की राजा दशरथानं तिला दिलेले 3 वरदान आता पूर्ण करावीत. त्यासाठी कैकेयीनं सरसावली होती. मंथराच्या म्हणण्यानुसार भरत राजा बनावा व कैकेयी राजमाता असं कैकेयीला वाटत होतं. म्हणूनच तिनं वरदान पूर्ण करण्याबाबत राजा दशरथाला डिवचलं होतं. उर्मिला तिचं वय झालं होतं. ती नाबालिग नव्हती, परंतु विवाह करण्याची तिची इच्छा नव्हती. तिला वाटत होतं की आपल्या बहिणीचाच विवाह व्हावा, ती सासरी जावी आणि नंतर करू. कारण विवाहासाठी केवळ रामाचाच प्रस्ताव आला होता, लक्ष्मणाचा नव्हता. रामानं विवाहास होकार देताच संपूर्ण जनकपुरीत आनंद पसरला. सर्व जनकपुरी सजवण्यासाठी आली. सीतेचे गोडवे गाणे सुरू झाले. तसं तिच्या दास्यात तिच्या भोवती गोळा झाल्या. तोच एक दासी धापा टाकत आली. उसासा टाकत म्हणाली, अभिनंदन राजकुमारी उर्मिलाजी, आपलं अभिनंदन. ती दासी त्या दासीचं धापा टाकत धावत येणं, तसं अभिनंदन उर्मिलाची म्हणणं, या गोष्टी आश्चर्यकारकच होत्या. त्याचंच अभिनंदन सीता म्हणणं ठीक होतं, पण अभिनंदन उर्मिलाजी हे उर्मिलाबाबत बोलणं कुठंतरी बाकीच्यांना खलण्यासारखे होतं. ती रोपवाटिका दीप्यमान वाटत होती. त्यातच त्या रोपवाटिकेत सीतेसह उर्मिला, मांडवी व श्रुतकीर्तीही होती. असं आश्चर्य वाटताच सर्व हसल्या. तशी सीता म्हणाली, दासी काय झालं? असं अभिनंदन तेही उर्मिलेचं? कशासाठी? असं काय घडलं की तू अभिनंदन देतेस? अभिनंदनच उर्मिलेचं, ते अभिनंदनास पात्र आहे. म्हणजे सर्वांनी एकमेकांकडे पाहताच म्हटलं. तशी उर्मिला म्हणाली, काल नाही ना, असं काय घडलं की तू माझं अभिनंदन करते? उर्मिलाजी, असंच घडलं. एक फार आनंदाची बातमी आहे. मग सांग ना, वेळ कशाला घालवतेस? तिनं मान खाली टाकली, क्षणभर थांबली. तशी आणखीन एक लांब श्वास घेत ती बोलली, अशी सांगणार नाही, काहीतरी द्यावं लागेल. आनंदाची वार्ता आहे.
आणि फायद्याचीही. काल नैना सांगत होती आपल्या प्रिय युवराज्ञींना जशी उर्मिला म्हणाली, ए सांग ना अशी काय करतेस, ए सांग ना अशी काय करतेस, सांग ना. नाही नाही मला नाही काही द्या, नाही नाही मला काही द्या, त्याशिवाय मी नाही सांगणार. काल नैना काही सांगणार नाही असा विचार करून ती आनंदाची गोड बातमी ऐकायला उतावीळ झालेली उर्मिला तिनं आपल्या गळ्यातील सुवर्णमाळ उतरवली व ती तिला देत म्हणाली, आता तरी सांगशील काल नैना. हो आता नक्की सांगेन. गोड बातमी सांगणारी काल नैना आपल्या प्रिय सखीला ती आनंदाची बातमी सांगू लागली. तसे कान टवकारत त्या रोपवाटिकेतील सीतेसह सर्वजण बोलल्या. सांग सांग काल नैना, अशी लाजू नको उर्मिला. हो सांगते तर ऐका. हे बघा सख्यांनो, उर्मिलेलाही आपल्या युवराज्ञींनी सीतेसह विवाहबंधनात अडकणार आहे. तिला पाहायला एक सुकुमार राजकुमार तयार आहे. सुकुमार राजकुमार? होय सुकुमार राजकुमार. म्हणजे उर्मिलेचा विवाह होणार आहे. विवाह? काल नैना असली फाजील गंमत करू नकोस, उर्मिला म्हणाली. युवराज्ञी साहेब, गंमत मी नाही हं, अगदी खरं सांगते. उर्मिला अशी निराश होऊ नकोस. विवाह ना कधी ना कधी झालाच असता ना. मग आता झालाच तर काय होणार, कधी तर होण्यापेक्षा आताच झालेला बरा, सीता म्हणाली. अशी मांडवीही बोलली. काल नाही ना, तो राजकुमार कोण आहे जरा कळल का आम्हाला? होय कळल ना, पण काय ग, उर्मिला ताई म्हणतील तर. उर्मिला गप्प होती. तिला काय होत आहे हे कळतच नव्हतं. तशी सीता म्हणाली, सांग सांग ना ग काल नैना, माझा आदेश आहे तुला. नाही नाही ज्येष्ठताई साहेब, उर्मिलाताई म्हणली तरच सांगणार. काल नैना हट्ट पाहून त्या रोपवाटिकेतील सर्वजणी उर्मिलेला म्हणवू लागल्या, कारण त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती. त्यांनी उर्मिलेचाच होणारा पती जाणून घ्यायचा होता. तो तिला कालदृश्य सुख देणार होता.